नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ बालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे अकोला तालुक्यात चास पिंपळदरी येथील येडूमाता मंदिरासमोर आणि हे दादा आणि इथे संपूर्ण भाविक भक्त इथे बसलेले महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून देवीचा जो भक्त परिवार आहे हा चैत्र पौर्णिमेच्या उत्सवासाठी इथे दर्शनाला येत असतो। तर आज हे दादा इथे आलेले आणि अतिशय छानपैकी सुंदर आईचं एक गीत त्यांनी इथे आपल्या समोर सादर केलेलं आहे, आईच्या दरबारात सादर केलेलं आहे। दादा कुठून आले तुम्ही? खंडोबाच्या वाडीवरून, याच गावचे पिंपळदरीचे। पिंपळदरीचे खंडोबाच्या वाडीवरून। काय नाव आपलं? रावसाहेब बाबूराव मेंगळ। रावसाहेब मेंगळ। अतिशय छान प्रकारे तुम्ही गीत सादर केलं, त्याबद्दल माझ्या चॅनल तर्फे, संपूर्ण देवीच्या भक्त परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। आपण असेच गीत संपूर्ण सादर करतात का 2 दिवसात इथे, किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा? काही जर देवाचा कार्यक्रम असला म्हणजे येतो। देवाचा कार्यक्रम असला तर येतो। आता हे जे गाणं तुम्ही रचलं याच्यात फार भक्तिभाव होता, काय गीताचे बोल काय होते या गाण्याचे? काय गाणं होतं हे? आंबानं येडोनी ग जीवाला किती लावत आहे। बघा मित्रांनो, आंबा ग आणि या वेडनं वेड किती जीवाला लावलं ग। अतिशय छान सुंदर भक्तिगीत दादांनी सादर केलंय
आणि ही जी यात्रा आहे या चैत्र पौर्णिमेच्या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातला भक्त परिवार पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते आणि ह्या 2-4 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातला सर्व भक्त परिवार देवीचा इथे दर्शनासाठी आलोट गर्दी करतो. हे दादा पुजारी दादा सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आता आपण मंदिरातल्या देवीची स्वरूप कसं आहे ते पण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तरी सगळ्या भक्तांना अशी एक विनंती असेल, ज्यांना ज्यांना शक्य असेल, वेळ असेल त्यांनी नक्कीच या उत्सवासाठी आणि मातेच्या दर्शनासाठी इथं यावं. ज्यांना वेळ नसेल त्यांच्यासाठी आपण देवीचं स्वरूप आणि दर्शन तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. कारण काही भक्त परिवार जो आहे तो काही इतर वैयक्तिक समस्यांमुळे बऱ्याच वेळेस येऊ शकत नाही, काहींची आर्थिक परिस्थिती नसते. तर ज्यांच्याकडे मोबाईल आता सर्वत्र झालेला आहे तर त्यांनी मोबाईलवरती हे देवीचं स्वरूप बघावं, दर्शन घ्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि चला तर मग आपण मंदिरात जाऊया आणि देवीचं स्वरूप कसं आहे दर्शन घेऊया. मित्रांनो, हे बघा पिंपळगाव ग्रामस्थांनी त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे खरोखर अगदी दिसतंय आपल्याला समोर. अतिशय छान प्रकारे सहकार्य करून वावरातली जी कांदे होती जी पिकं होती ती लवकरात लवकर काढून घेतली आणि जो संपूर्ण यात्रेकरू परिवारही त्यांच्या यात्रेसाठी अगदी मोकळी जागा करून दिली. हे थंड पिण्यासाठी लोकांना ऊसाचा रस इतर जी दुकानं आहे आता ही सुरू झालेली आहे. समोरासमोर अत्यंत देखील स्वरूप. हे बघा जो भाविक परिवार येईल त्यांच्यासाठी इथं ऊसाचं दुकान आहे. मित्रा नमस्कार, कुठला आहे तू? कोठे कुठं आलंय गाव? 2 किलोमीटर तिथून तू आता हे ऊसाचं दुकान आणलंय का? चांगली गोष्ट आहे. भाविक परिवारासाठी उन्हाळ्याचा थंडगार ताजा रस, ऊसाचा ताजा रस यांनी ठेवलाय आणि अतिशय 1-2 दिवसात आता इथं सगळे दुकानं साजेशी चालू होतील.